प्रताप सरनाईक मंत्री महोदय या ठिकाणी म्हणाले की सुनील प्रभू खोटी माहिती देतात, त्याच्यावर माझी हरकत आहे. अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो त्यावेळी हा खोटी माहिती असं बोलले. माझे मित्र प्रताप सरनाईक असं म्हणाले की मी खोटं बोलतोय. अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये प्रत्येक सदस्याला माहितीनुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे माझ्याकडे जी माहिती आहे की सन्माननीय या सगळ्या करारपत्रावरती उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधवराव कुवेसकर यांची स्वाक्षरी होती. तत्कालीन अध्यक्ष त्यावेळेचे त्यांची स्वाक्षरी होती आणि जर हे प्रकरण खोटं असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला स्टे का दिला सांगावं. आणि मी खोटं बोललो असेल तर मी महाराष्ट्राची माफी मागायला तयार आहे. पण या सदनामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुठच्याही सदस्यावरती असा आरोप करता येत नाही. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, कारण आमच्या हक्काचं रक्षण आपण करताय. ठीक आहे. नाही, एक मिनिट मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य, एक मिनिट मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य ज्यावेळेला काही माहिती सभागृहासमोर मांडतात त्यावेळेला आपण हे नेहमीच समजतो की ती माहिती सत्य आहे. जर का त्या माहितीत काही वेगळं असेल किंवा आपल्याकडे असणारी माहिती वेगळी असेल तर ती खोटी न म्हणता ती चुकीची आहे असं म्हणावं. आणि असत्य मला जे निर्देश दिलेले आहे त्यानुसार असत्य आणि दिशाभूल करण्याची आणि चुकीची माहिती आपण सभागृहाला नाही. अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. एक मिनिट बोलू द्या. मला बोलू द्या. एक मिनिट. अहो, मला बोलू द्या ना. नंतर बोला तुम्ही. मला बोलू तर द्या. अध्यक्ष महोदय, मला तर बोलू द्या. बोलू तर द्या. भास्कर घेऊया. अहो, माझं उत्तर तर होऊ द्या. माझं उत्तर होऊ द्या. याचं कारण असं आहे, कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्थगिती आदेश दिलेला आहे तो 1310 बसेसनं दिलेला आहे. जाहिरातीच्या निविदा प्रक्रियेचा आणि त्या प्रकरणाचा काही एक संबंध येत नाही, म्हणून मी दिशाभूल करणारी माहिती म्हणालो. आणि त्याचबरोबर सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांनी ह्या सभागृहातील ज्येष्ठ नेते असलेले आमचे मंत्री भरत गोगावले यांचं नाव घेतलेलं आहे, म्हणून मी ती दिशाभूल करणारी असं म्हणालो. अध्यक्ष महोदय, सुनील प्रभू यांनी महाराष्ट्राची माफी मागायची गरज नाही, त्यांनी माझं काही समाधान होणार नाहीये. परंतु माहिती सभागृहात देत असताना 288 सभागृहामध्ये सदस्य असतात, त्यामुळे त्यांना चुकीची माहिती तुमच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या माध्यमातून होऊ नये अशी माझी प्रांजळ भूमिका आहे. ठीक आहे.